श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त ना? तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी तुम्ही बॅचलर असाल, पहिल्यांदा पावभाजी बनवत असाल, तर अचूक प्रमाण कसं घ्यायचं, पावभाजी कशी तयार करायची, हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्णपणे पहा. तर इथे आपण बटाटे घेतले 4. हे बटाटे प्रमाणात म्हणाल तर पाव किलो आहेत. आणि फ्लावर घेतलाय तो अर्धा पाव घेतलाय, त्याची फक्त फुलं घेतलेत, देठ घेतलेली नाहीत. गाजर एक घेतलंय मध्यम आकाराचं, बीट एक मध्यम आकाराचं किसून घेतलंय मी इथे. 4 मोठे कांदे घेतलेले, 1 वाटी झालेत ते. इथे 1 शिमला मिर्च, ती पण मध्यम आकाराचीच होती. अर्धा पाव वाटाणे, 1 वाटी आणि 6 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत. तर आता यादी पण मी तुम्हाला दिलेलीच आहे इथे. तुम्ही ती पाहून पण साहित्य घेऊ शकता. तर इथे आपण जास्त भांड्याचा पसारा नको, इथे मी एक कुकर घेतलाय. कुकरमध्ये अर्धा पळी तेल टाकले. आता त्याच्यामध्ये जिरं घातलंय बघा. आणि जिरं जिरं घातल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा. आणि नंतर आपण आता सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये घालून घेऊया. तर ह्या भाज्या आहेत ना सगळ्या, अशी फोडणी द्यायची आपल्याला भाजीला. अशी फोडणी दिल्यामुळं भाजीला टेस्ट खूप छान लागते, अगदी विकत सारख्या भाजीसारखी. आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागते. तुम्ही जर कधी केली नसेल तर अशा पद्धतीने एकदा करून पहा. आता सगळ्या भाज्या आपण एक एक करून घालणार आहोत आणि असंच आपण आता परतून घेणार आहोत व्यवस्थित असं. आता मी वाटाणे घातले, बीट घातले, गाजर आता घालूया. असं सगळ्या भाज्या आता आपण परतून घेऊया. अशा प्रमाणात तुम्ही जर सगळ्या तुम्हाला जर 4च लोकांसाठी करायचे असेल तर हे जे प्रमाण मी सांगितलंय ह्याच्यातलं थोडंसं प्रमाण कमी करायचं. बाकी सगळं एकसारखंच आहे. तर आता इथे बघा, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा पावभाजी मसाला घातलाय. आणि टोमॅटो जे 6 घेतलेले त्याच्यातले 3च टोमॅटो आपण ह्याच्यात घालणार आहोत. 3 टोमॅटो आपण नंतर घालणार आहे. तर याच्यामध्ये मी 1 चमचा बटर पण टाकले. पाणी आपण जास्त नाही वापरायचं. पाणी जास्त वापरलं ना तर भाजी शिजल्यानंतर आपल्याला स्मॅश करता येत नाही व्यवस्थित. तर आता पाहताय तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने भाजी परतून घेतली की आपण एक ग्लास पाणी घालायचं आणि आता ह्याला 4 शिट्ट्या करून द्यायच्या. कुकरला 4 शिट्ट्या करून द्यायच्या. झाल्यात आता 4 शिट्ट्या. आता पाहूया आपण आपली भाजी कशी शिजली ती. हा मस्तच. कुकर उघडल्या उघडल्या वास एवढा छान आला ना भाजींचा. खूप मस्त. आता बघा स्मॅशरच्या साहाय्याने अशी छानशी भाजी आपण स्मॅश करून घेऊया. व्यवस्थित असे. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आपण स्मॅश करून घेतली. आता इकडे कढई मी तापत ठेवलेली. त्याच्यामध्ये परत आपण 2 चमचे फक्त तेल घालणार आहोत. तेल काही जास्त नाही घालणार आहे. आता याच्यामध्ये आपण बटर घालायचे. बटर जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंतच आपण 1 वाटी शिमला मिर्च ती चॉपरनी चॉप करून घेतली. ती आता ह्याच्यामध्ये आपण ऍड करायची. जोपर्यंत बटर वितळत नाही तोपर्यंतच घालायचं. म्हणजे जो शिमला मिर्च मध्ये जो वास असतो ना तो येत नाही आणि भाजी एकदम छान चवीची बनते. तर अशा पद्धतीने बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा. आणि शिमला मिर्च अजून जरी बारीक करता आली तरी करायची. व्यवस्थित अशी ती पण परतून घ्यायची. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत अशी व्यवस्थित अशी परतून घ्यायची. आता बघा तेल सुटायला लागले. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूया. कांदा पण चॉपरनी एकदम बारीक चॉप केलाय मी. असाच तुम्ही करून घ्या. आणि तो पण आता थोडासा लालसर होईपर्यंतच आपण परतणार आहे. जास्त परतायचं नाही. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लगेच शिजतो. अशा पद्धतीने करायचं. आता आपण त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो ऍड करूया. हा पण चॉपरच्या सहाय्याने चॉप करूनच घातलेला आहे बघा. एकदा अशी पावभाजी तुम्ही बनवा. बाहेरची खाणार सुद्धा नाही तुम्ही. इतकी छान आणि इतकी मस्त चवीची बनते ना. आता मी हा सगळा मसाला परतते ना, त्याच्या भाज्या परतते ना, तर एवढा छान वास येतोय ना घरभर. खूप मस्त. तुम्ही अशी एकदा नक्की करून बघा. आता बघा भाजीला तेल सुटतंय आपल्या त्याला. आता याच्यामध्ये आपण जिंजर गार्लिक पेस्ट घालायची. ही मी 1 चमचा घातलीये. घरीच बनवलेली आहे. घरी बनवली म्हणजे त्याचा वास पण छान लागतो भाजीला आणि चव पण मस्त लागते.
तर अशा पद्धतीने परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा बटर घालायचं आणि त्याच्यावरती पावभाजी मसाला 1 चमचा ऍड करायचा आणि तो पण आता आपण भाजून घ्यायचा व्यवस्थित परतवून असा. आणि नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा कश्मीरी लाल पावडर घालायची आपण. 1 चमचा अगोदर पण घातलेली. आता आपण ही फक्त घालणार आहोत कलर येण्यासाठी भाजीला छानसा लालसर. कश्मीरी लाल पावडर घातली की भाजीला लालसर कलर आलाय बघा आता आपल्या. तुम्ही जर अशी भाजी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा. तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर घालायची. टोमॅटो घातलेले ना, त्यामुळे आपण थोडी साखर ऍड केली. भाजीला टेस्ट छान लागते त्यासाठी. आता 2 चमचे कस्तुरी मेथी त्याच्यामध्ये घालून परत एकदा परतून घ्यायचं व्यवस्थित. कस्तुरी मेथीने पण स्वाद छान येतो भाजीला. आता आपण सगळी भाजी टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि परतून घेऊया परत एकदा व्यवस्थित. मसाला व्यवस्थित भाजीला लागेल ह्यासाठी अशी परतून घ्या. आता रंग बघा भाजीला किती छान आलाय. पाणी जास्त घालायचं नाही, थोडंसं पाणी घालायचं. तिथं मी 2 ग्लास फक्त पाणी वापरले. पहिला 1 ग्लास आणि नंतरनी 1 ग्लास पाण्याचा वापर केलाय. अशी सगळी एकजीव करून घ्यायची भाजी तळापासून वगैरे. आता मीडियमच ठेवलेली आहे. गॅसची आच जी आहे ना, ती कमीच आहे. मीडियम आचेवरती व्यवस्थित भाजी आपल्याला शिजू द्यायची. आता परत एकदा हलवून घ्यायचे आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवायचं परत. 7 ते 8 मिनिटं लागतात भाजी शिजायला व्यवस्थित अशी. त्याला थोडीशी उकळी आली की समजायचं आपली भाजी झाली आहे आता. दुसरीकडे तवा ठेवलाय. तव्यामध्ये मी बटर घातले. आपण खरपूस असे पाव शेकून घेणार आहोत बटरमध्ये. असे मस्त पाहू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये. भाजी तयार झाली की त्याच्यामध्ये आपण 1 क्यूब बटर पण घालणार आहोत. आता बघा आपली भाजी किती मस्त दिसते ना. तयार आहे आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.